उपस्थित होतोय की खरंच आकडा काय तुम्ही 3 कोटी सांगताय, तर वास्तविक 3 कोटी मराठे तिथपर्यंत येतील का? मराठ्यात जे आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती, त्यातली येणार किती, जे नोकरीवर आहेत ते किती, असे सगळे प्रश्न आहेत. तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना. त्यांना काय करत, त्यांना काय टेन्शन आलं आकडेच. तुम्हाला काय करायचं आमच्या आकडेच? आमचा आकडा काही असू, तुम्हाला आकड्याचं करायचं काय? तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का? दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना. विचारणारा बी कोण आहे मला माहिती. गणितच हुकत आहे म्हणून मध्ये गेलाय तो. उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोण? गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं होते. ते त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरास्ताळेपणा वागण्यामुळे. कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं. सगळा मराठा समाज आणला, सगळा ओबीसी समाज आणला, आता कुटुंब आणलं. याला आकडे येत नाहीत. परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार. आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठी एकटेच 5-6 कोटी, एकटेच 3 कोटी. तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत. 26 जानेवारीला मुंबईत मराठी किती आहेत फक्त मोजा, आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा, लाकडेला याला, त्याला आरटीओ करा 1 दिवसासाठी, त्याच्या हातात ते मशीन द्या, ते असं वाजत ते. मग त्याला कळत कशी नोंदणी असते. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की